तर बाहेर खूप मोठा असा पाऊस होता आहे, तर त्या पावसाच्या वातावरणात म्हटलं चला गरमागरम वडापाव बनवूया. तर त्यासाठी मी इकडे बटाटे उकडून घेतले. तर वडापावसाठी इकडे मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतली. कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकून मस्तपैकी त्याच्यात जिरं मोहरी तडतडू दिली. त्यानंतर मी कढीपत्ता टाकला आणि जे आपलं वाटलेलं वाटण होतं ते एकजीव करून घेतलं. तर त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलंय. चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर ते पण परतून घेतलं मस्तपैकी. जे आपले उकडलेले बटाटे होते ते सुद्धा त्यात टाकून ते एकजीव करून घेतले. मस्तपैकी बघा बटाटे सुद्धा त्यात मिक्स झालेत, कलर पण छान आलाय. तर आता आपण वडे तळण्यासाठी जे बेसन पीठ घेतले त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ, हळद आणि थोडा सोडा टाकलाय का तर आपले वडे फुगावे. आणि जे वडापावसाठी आपण तेल घेतो ते मस्तपैकी थोडंसं गरम झाल्यानंतर ना ते मी आपलं जे बेसन होतं त्यामध्ये टाकून घेतलं. तर वडापावसाठी मिरच्या तर लागणारच, तर त्या मस्तपैकी मिरच्या तळून घेतल्या, त्यात थोडंसं मीठ टाकून ठेवलं. नंतर हे बघा आपले मस्तपैकी असे वडे तळले, वडे पण छान फुगलेत. हे बघा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशी कशी चव लागते आणि मला सांगा कमेंट करून. तर वडापाव केला म्हटलं त्यासोबत पॅटीस पण करावं. त्यासाठी मी ब्रेड घेतला, ब्रेडचे छान अशा कडा काढल्या आणि ब्रेड कापून घेतलं. त्यामध्ये जे आपलं सारण होतं ते टाकलं आणि हे बघा पॅटीस सुद्धा अशी छान मस्त तळल्यात आणि फुगल्यात पण व्यवस्थित आणि चवीला पण छान लागतात. तर हे आपले वडापाव आणि पॅटीस तयार झाल्यात, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर पॅटीस सोबत खायला मी तर सॉस घेतला आणि वडापाव सोबत मिरची घेतली. तर हे बघा आपला वडापाव.